छानपैकी आपण आज ओरिओ बिस्किट आणि हॅपी बिस्किटचा केक तयार करणार आहोत। आता पहिले मीठ कढईत आपण गरम करून या स्टीम करण्यासाठी केक मस्त आपण बिस्किट तोडून घेणार आहोत जारमध्ये, मिक्सर जारमध्ये। नंतर पावडर करून घेऊया। 1 चमचा साखर टाकलेली आहे। आपल्या गोडीनुसार आपण कमी जास्त साखर करू शकतो। बिस्किटही छान गोड राहतात ना। आता ही पावडर आपण एका भांड्याला तेल लावून केक स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत ना। तर छान मैदा टाकून घेतलेले आहे आणि व्यवस्थित बघू शकता। आणि हा बेकिंग पावडर आहे, थोडेसे चुटकीभर टाकलेले आहे मी। व्यवस्थित मिक्स करून, आणि चॉकलेट सिरप आहे ही थोडेसे टाकून घेतलेले आहे। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता थोडे दूध टाकून आपण मिक्स करून घेऊया। बघू शकता थोडेसे दूध घेतलेले आहे, जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलसर नाही। व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी आता हे सर्व मिश्रण। आणि एका भांड्यात आपण हे टाकून घेऊया। आपण काही विनो वगैरे काही वापरलेले नाही। आणि आता हे 2-3 बिस्किट मी क्रीम ओतून छान टाकून घेते। छान हे वितळून जाणार आहे क्रीम, पण टाकलेली आहे थोडीशी, छान लागतात, दिसण्यासाठी छान दिसतो मस्त। आता बेटर तयार झालेले आहे। आता आपण कढईमध्ये आता याला ठेवून घेऊया। कढई छान तापलेली आहे। मीठ आणि कढई बघू शकता एकदम लाल झालेली आहे मीठ पण। आता याला 20 ते 25 मिनिटं आपण मध्यम गॅसवर बघू शकता। आपला केक तयार झालेला आहे। आपण एका ताटात त्याला काढून घेऊ। बघू शकता यम्मी यम्मी केक